काल रात्री ना खूप मोठा अनर्थ होता होता राहिला. म्हणजे बरं झालं मी आणि लेकरं किचन मध्ये नव्हतो, नाहीतर माहित नाही काय झालं असतं. मला तर विचार करून सुद्धा इतकी भीती वाटायला लागली आता. इथून पुढे म्हटलं जरा सांभाळूनच राहीन. काय झालं होतं ते मी तुम्हाला पुढे सांगते. त्याआधी ना काल सकाळपासूनच पाऊस होता. बेबीला काही अंघोळच घातली नाही, फक्त गरम पाण्याने पुसून घेतलं होतं आणि आज मग त्याला सकाळीच अंघोळ घातली. 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर सुद्धा तो झोपला नाही आणि त्याचे असे नाटकं चालू होते. मग त्याला खाली घेतलं आणि त्याला त्याचा मेकअप वगैरे केला. म्हटलं हा खेळला ना मगच हा झोपेल. हा कोटिंगचा कुकर ना जवळपास मी 4 वर्षापासून यूज करते. याला कधीच काही झालं नाही, पण त्याच्या ना झाकणची ही जी शिट्टी आहे ना तर ती आता खराब झालीये. कारण त्याचे जे स्क्रू होते ना आतमधले तर ते अजिबातच असे फिटिंग राहिले नाही, स्मूथ झालेत आणि शिट्टी लगेच अशी निघून येते. काल रात्री मी कुकरला भात लावला आणि पलीकडच्या रूम मध्ये बसलो आम्ही सगळे, कारण शौर्याचा स्टडी घ्यायचा होता. त्याचा स्टडी घेत होते तोपर्यंत कुकरची शिट्टी उडून खाली पडली आणि जो भात होता ना तो सुद्धा कुकर मधून असं वरती चिकटला. म्हणजे जी शिट्टी एवढ्या जोरात उडून पडली ते खाली मी असते किंवा पिल्लू सुद्धा असतं. बरं झालं ह्या रूम मध्ये आम्ही नव्हतो. शिट्टी एवढी फास्ट उडाली, जर लागलं असते ना शिट्टी तर माहित नाही काय झालं असतं. तर बरं झालं आम्ही पलीकडच्या रूम मध्ये होतो. त्यानिमित्ताने का होईना पण माझं किचन आवरायला घेतलं मी इथं. आता त्या स्टाईल आहे ना त्या मी रोजच घासते, पण वरती खूप जास्त खराब झालं होतं. मग ते सगळं क्लिनिंग करून घेतलं आणि हे सगळं रात्रीचं क्लिनिंग करण्यात आजचा माझा दिवस गेला. त्यातल्या त्यात ह्या माझ्या लेकराला झोपायचं नव्हतं आणि असा संपवला आजचा दिवस. आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू उद्या, तोपर्यंत बाय.